पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। धुळ्यात गुटख्याची मोठी कारवाई, 44,050 पाकिटांसह 50,54,000चा मुद्देमाल जप्त। 2 वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तंबाखूची वाहतूक, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल। दिनांक 24 ऑगस्ट रोजी हॉटेल उदय काठेवाडी येथील 2 वाहनांमधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला व तंबाखूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली। या माहितीच्या आधारे संबंधित वाहनांची तपासणी करण्यात आली। या कारवाईत तब्बल 44,050 पाकिटं आढळून आली असून त्यांची किंमत 50,54,900 रुपये असल्याचं समोर आलंय। मिळालेल्या माहितीनुसार MH04 JK 6975 आणि GJ 26T4538 या 2 वाहनांची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान दोन्ही वाहनांमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला पान मसाला, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले। पुढील कारवाईसाठी दोन्ही वाहनं धुळे तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आली। या प्रकरणी कल्पेशभाई मनुबाई गामित, गुलाब चिवल्या गामित, देविया दिवांजे गामित आणि दाऊद विलीनभाई गामित, सर्व राहणार सिनोद ओटा, सोनगड तालुका, तापी, गुजरात यांच्या विरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई नाशिक येथील अन्न विभागाचे सह आयुक्त मंगेश माने आणि धुळे येथील सहाय्यक आयुक्त गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, सुवर्णा महाजन आणि अरविंद राऊत यांनी केली। महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात प्रशासनाची कारवाई सुरू असून या कारवाईमुळे प्रतिबंधित पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होती आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.